श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृषभ राशीच्या जातकांनो, एक प्रलयकारी सत्य समोर आणतोय. वृषभ राशीच्या महिलांच्या वैवाहिक जीवनात कोरडेपणा का येतोय? वृषभ राशीच्या महिलांना पतीचे सुख का मिळत नाही? कारण तुमचे वैवाहिक जीवन बाहेरील लोकांना जितके स्थिर आणि सुखी दिसते, ते आतून तितकेच कोरडे आणि धोक्याच्या टोकावर आहे. हे तुम्हाला मान्य करावेच लागेल. तुम्ही निष्ठावान आहात. तुम्ही संसाराला पृथ्वीसारखी स्थिरता दिली आहे. तरीही तुमचे पती तुमच्यापासून भावनिकरित्या दूर का जात आहेत? तुमच्या डोळ्यात दिसणारे हे दुःख आणि एकटेपणा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या प्रेमाच्या सुखाच्या बागेत तुमच्या नकळत चार विषारी अशी मुळे रुजली आहेत, जी तुमच्या नात्यातील गोडवा आणि आनंद क्षणाक्षणाला शोषून घेतात. जर तुम्ही आताच त्याकडे लक्ष दिले नाही, तर तुमच्या कष्टाने मिळवलेले हे नातेसंबंध लवकरच भंग पावू शकतात. तुम्ही विचार केला आहे का, की शुक्र ग्रहाची कृपा असूनही तुमच्या वैवाहिक जीवनात रोमांस आणि भावना का कमी झाल्या आहेत? हे शाप कोणते आहेत जे तुम्हाला पत्नी म्हणून सुख देऊ शकत नाहीत? हे बाहेरचे दोष नसून तुमच्या अति व्यावहारिक आणि हट्टी स्वभावात लपलेले चार गुप्त असे विष आहेत. तुमच्यातील हट्टीपणा तुमच्या पतीला तुमच्यासोबत मत मांडण्याची संधी देत नाहीये, तर भौतिक सुखाचा मोह त्यांना तुमच्या प्रेमापेक्षा पैशांना अधिक महत्त्व देत असल्याचे भासवतोय. आणि याच गुप्त दोषामुळे तुमच्या पतीला तुमच्याजवळ स्वतंत्र आणि भावनिक आधार मिळत नाहीये. आज गुरुजीचे हे चार गुप्त शाप उघड करणार आहेत गुरुजी, जे तुमच्या वैवाहिक सुखाला हिरावून घेत आहेत. तुम्हाला सतत जाणवत असेल की तुमचे पती तुम्हाला गृहीत धरतात किंवा तुमच्या भावनांना महत्त्व देत नाहीत, तर तुम्ही बरोबर विचार करत आहात आणि योग्य व्हिडिओवर आला आहात. कारण तुमच्या अति स्थिरतेच्या नावाखाली तुम्ही तुमच्या नात्याला केवळ जबाबदारीचे ओझे बनवलंय. आता यापुढे दुर्लक्ष करू नका. आज आपण त्या चार दोषावरती आणि त्यावर त्वरित दूर करण्याच्या सोप्या अशा उपायावर चर्चा करणार आहोत, जेणेकरून तुमचे वैवाहिक जीवन पुन्हा प्रेम आणि उत्साहाने भरून जाईल. तर वृषभ राशीच्या महिलांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे शेवटपर्यंत मात्र नक्की बघा. वृषभ राशीच्या माझ्या प्रिय भगिनींनो, तुमचा पहिला आणि सर्वात मोठा शाप तुमच्या स्वभावातील सर्वात मोठा गुण, जी स्थिरता, यात दडलेला आहे. तुम्हाला वाटत असेल की तुमची निष्ठा आणि स्थिरता तुमच्या नात्याचा आधारस्तंभ आहे, पण प्रत्यक्षात ही स्थिरता आता तुमच्या वैवाहिक जीवनासाठी बदलांचा मृत्यूदंड बनली आहे. जसं की स्थिरता जेव्हा हट्टपणा हट्टपणात बदलते, तेव्हा तुमच्या पतीला तुमच्यासोबत असताना गुदमरल्यासारखं वाटतं. त्यांना भीती वाटते की त्यांनी कोणतीही नवी कल्पना, नवा विचार तुमच्यासमोर मांडल्यास तुम्हाला ती त्वरित अमान्य असेल. तुमचा हा स्थायी भाव नात्यात स्थिरता आणण्याऐवजी निष्क्रियता आणि कोरडेपणा आणतोय. लक्षात घ्या की तुमच्या याच स्थिरतेमुळे तुमच्या पतीला नात्यात बंधन जाणू लागलेत. तुम्ही घर, परंपरा, नियम ज्या पद्धतीने ठरवून दिलेत, त्यातून किंचितच विचलन तुम्हाला मान्य नसतं. पतीने जर विकेंडला बाहेर जाण्याची, फर्निचरची जागा बदलण्याची किंवा आर्थिक आर्थिक निर्णय घेण्याची नवी कल्पना मांडली, तर तुमचा पहिला आणि कठोर प्रतिसाद हे असेच चालायचे किंवा बदलण्याची काही गरज नाही असा असतो. पतीला तुमच्यासमोर आपले मन मोकळे करणे किंवा सहज काही बोलणे कठीण वाटते, कारण त्यांना वाटत असतं की त्यांना प्रोत्साहित नव्हे तर तुमच्या हट्टीपणामुळे फक्त नकार मिळणार आहे. मित्रांनो, तुम्ही अनेकदा मी कुटुंबाच्या हितासाठीच बरोबर आहे या भूमिकेतून माघार घेत नाही, आणि या कठोर भूमिकेमुळे पतीला वाटते की नात्यात समानता नाही, तर केवळ तुमचेच नियम चालतात. जेव्हा पतीला तुमच्याकडून समर्थन किंवा स्वीकृती मिळत नाही, तेव्हा ते भावनिकरित्या तुमच्यापासून दूर जाऊ लागतात. तुमच्या या अति स्थिर स्वभावामुळे नात्यात तुम्ही मी अशी एक अदृश्य भिंत उभी राहते, आणि तुमचा या बदलाचा तीव्र तिरस्कार आणि हट्टीपणा तुमच्या प्रेमळ वैवाहिक जीवनातील आनंद आणि उत्साह हिरावून घेणारा पहिला गुप्त असा शाप ठरत आहे. त्यासोबतच वृषभ राशीच्या महिलांनो, तुमच्या वैवाहिक सुखाला आतून पोखरून टाकणारा दुसरा गुप्त शाप म्हणजे तुमच्या स्वामी शुक्राच्या प्रभावात दडलेला आहे. पण तुम्ही त्यांचा अर्थ चुकीचा लावत आहात. शुक्र जिथे प्रेम, सौंदर्य देतो, तिथे तुम्ही भौतिकता आणि आर्थिक मोह स्वीकारलाय. तुमच्यासाठी घर, दागिने, बँक बॅलन्स, सुरक्षितता हे नात्यातील ऊब आणि मायेपेक्षा जास्त महत्त्वाचे ठरतात. तुम्ही नात्यातील लहान-सहान आनंदाच्या क्षणावर, सहज दिलेल्या भेटवस्तूवर
किंवा बाहेर फिरण्याचा खर्च करताना 10 वेळा विचार करतात. त्यामुळे पतीला असं वाटतं, की त्याच्या अथांग प्रेमाची किंमत तुमच्यासाठी एका वस्तूच्या किमतीपेक्षा खूप कमी आहे. तुमचा हा भौतिक स्वभावच केवळ पैशापर्यंत मर्यादित राहत नाही, तर तो तुमच्या पतीवर मालकी हक्क दाखवण्यामध्ये दिसून येतोय. जसं की तुम्ही तुमच्या संसाराला एक सुंदर वस्तू मानता आणि पतीला त्या वस्तूचे रक्षक मानता. त्यामुळे पतीला प्रत्येक कृतीवर किंवा खर्चावर तुम्ही बारीक लक्ष ठेवता. त्यांनी मित्रासोबत जास्त वेळ घालवला किंवा स्वतःच्या आवडीवर खर्च केला तर तुम्ही लगेच हिशोब मागता किंवा त्यांना गिल्ट फील करता. त्यामुळे तुमच्या या कठोर नियंत्रणामुळेच पतीला तुमच्यासोबत सुरक्षितता जाणवण्याऐवजी घुसमटल्यासारखे वाटते आणि तुमच्या अति मालकी हक्काच्या वृत्तीमुळे त्यांचे स्वातंत्र्य हिरावले जाते की काय, जे वैवाहिक नात्यात अत्यावश्यक असते. मित्रांनो, तुमच्या या स्वभावामुळे नात्यात आर्थिक संपन्नता येतेच, पण भावनिक दारिद्र्य मात्र वाढत जातं. पतीला वाटतं की तुम्ही त्यांच्या कष्टाचा आदर करताय, पण त्यांना व्यक्ती म्हणून महत्त्व देत नाहीत. जेव्हा प्रेमाच्या अभिव्यक्तीऐवजी सतत पैशाचा हिशोब किंवा नियंत्रणाची भावना येते, तेव्हा नात्यातील विश्वास आणि गोडवा संपून जातो आणि तुमचा हा अति आर्थिक मोहच, मालकी हक्काची भावनाच तुमच्या वैवाहिक जीवनातील आनंद आणि स्वातंत्र्य हिरावून घेणारा मोठा दुसरा गुप्त शाप ठरत आहे. वृषभ राशीच्या प्रिय भगिनींनो, तुमच्या वैवाहिक सुखाला आतून पोखरून टाकणारा तिसरा गुप्त शाप म्हणजे तुमच्या स्थिरतेच्या गरजेतून निर्माण झाला आहे. तो म्हणजे सुरक्षिततेची तीव्र भीती आणि सततची चिंता. बाहेरून तुम्ही शांत, आत्मविश्वासी दिसत असला तरी तुमच्या मनात नेहमीच एक अदृश्य भीती दडलेली असते. ही भीती तुम्हाला सतत जाणीव करून देत असते की पतीचे प्रेम किंवा दिलेले वचन कधीही बदलू शकते. या भीतीमुळे तुम्ही तुमच्या पतीला नात्याला नकळतपणे चाचणी म्हणजे टेस्टिंग करतच राहता. तुम्हाला त्यांच्या प्रेमाची सतत पुन्हा पुन्हा खात्री हवी असते, ज्यामुळे नात्यातील नैसर्गिक गोडवा संपून जातो. तुमची ही असुरक्षितता तुमच्या कृतीतून कठोरपणे समोर येतच असते. तुम्ही तुमच्या पतीच्या प्रत्येक कृतीचे आणि शब्दाचे सूक्ष्म निरीक्षण करता. त्यांनी जर मित्राशी जास्त बोलले किंवा कामात लक्ष दिले तर तुम्ही लगेच संशय घेता आणि याचा अर्थ त्यांचे प्रेम कमी झाले आहे का किंवा ते माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत का. तुमच्या या सततीच्या शंका आणि अविश्वासाच्या मागणीमुळेच पतीला तुमच्याजवळ मोकळेपणाने बोलणे थांबवावे लागते आणि त्यांना वाटते की ते तुमच्यासाठी कधीच पुरेसे नाहीत. कारण ते कितीही प्रेम केलं तरी तुम्ही पुन्हा त्यांना असुरक्षिततेच्या भावनेनेच पुन्हा घेरता आणि सततीच्या संशयामुळे आणि प्रेमाची मागणी वाढल्यामुळे पती हळूहळू भावनिक थकव्याकडे जातो आणि त्यांना वाटते की तुम्हाला शांत ठेवण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होत नाही. परिणामी ते तुमच्यापासून दूर न जाताही भावनिकरित्या मौन धारण करतात आणि हे मौन पाहून तुमची असुरक्षितता आणखी वाढते. तुम्ही त्यांना अधिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करता. या नकारात्मक चक्रव्यूहात तुमच्या वैवाहिक सुखाला हिरावून घेतला जातो आणि तुमचा हा असुरक्षिततेचा स्वभावच आणि सततची चिंता तुमच्या नात्यातील विश्वास आणि शांतता नष्ट करणारा तिसरा गुप्त उपाय ठरत आहे. वृषभ राशीच्या प्रिय जातकानो, तुमचा चौथा गुप्त शाप तुमच्या शौर्याच्या गरजेतून जन्माला आलाय. तो म्हणजे अति आराम आणि निष्क्रियता. तुम्ही एकदा वैवाहिक जीवनात धैर्य मिळवलं की तुमच्या आरामदायी क्षेत्रात कम्फर्ट झोनमध्ये इतक्या रमून जाता की नात्यात नवीन उत्साह किंवा प्रयोग करण्याची तुमची इच्छाच मरून जाते. तुमच्यासाठी संसाराचे भौतिक सुख आणि सुरक्षितता हेच वर्चस्व बनते आणि ज्यामुळे तुम्ही पतीसोबत खेळकर आनंदी क्षण टाळू लागता. तुमच्या या स्वभावामुळे तुमचे नाते सुरक्षित आहे, पण त्यातला जिवंतपणा पूर्णपणे संपून गेलाय. तुमच्या या आरामाच्या सवयीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमच्या वैवाहिक जीवनातील उत्स्फूर्तता आणि नवीनता याचा झालेला मृत्यू. पतीला तुमच्यासोबत बाहेर फिरायला जाणे, नवीन गोष्टीचा अनुभव घेणे किंवा अचानक सरप्राईज देणे शक्य होत नाही, कारण तुमचे उत्तर नेहमी नको, आळस येतोय किंवा कशासाठी उगाच खर्च असे असते. नात्यात एक प्रकारची नीरस आणि कंटाळवाणी दिनचर्या तयार होते. पतीला वाटते की त्यांचे नाते एका सुंदर पण जुन्या पडलेल्या पुस्तकासारखे झाले, जे केवळ स्थिर आहे पण वाचण्यात कोणताही रस नाही. जेव्हा पतीला तुमच्या नात्यात उत्साह, मजा आणि भावनिक खेळकरपणा मिळत नाही, तेव्हा ते नकळतपणे बाहेरच्या जगात ती हरवलेल्या ऊर्जा शोधू लागतात. तुम्ही संसारात भौतिक जबाबदाऱ्या, स्वयंपाक, घरची व्यवस्था
व्यवस्थित पार पाडता, पण पतीला तुमच्या सहवासात जो आनंदाचा गोडवा हवा असतो तोच मिळत नाही आणि तुमचा हा आराम प्रथमचा दृष्टिकोन पतीला भावनिक आधार देण्याऐवजी त्याला दुर्लक्ष आणि कंटाळवाणा देतो. तुमच्या या निष्क्रियतेचा स्वभावच तुमच्या वैवाहिक सुखाला हिरावून घेणारा चौथा गुप्त शाप आहे. लक्षात घ्या, वृषभ राशीच्या महिलांनो, तुमच्या वैवाहिक जीवनातील माधुरी आणि लवचिकता आणण्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्वभावातील अतिस्थिरता आणि हट्टीपणाचा त्याग करावा लागेल. दर शुक्रवारी तुमचा स्वामी शुक्र आणि देवी लक्ष्मीचे स्मरण करताना नात्यात लवचिकपणा आणण्याचा संकल्प देखील करावा. सकाळी स्नानानंतर ओम शू शुक्राय नमः या मंत्राचा 11 वेळा जप सुरू करावा. हा मंत्र तुमच्या कठोर स्वभावाला शांत करून त्यात प्रेमळ ओलावा आणेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पतीचे मत शांतपणे ऐकून घ्या. ते तुमच्यापेक्षा वेगळे असू शकते, पण ते आनंदाने स्वीकारा. तुम्ही भौतिक वस्तू जमा करण्याऐवजी आता प्रेमात आणि कौतुकात उदार व्हा. तुमच्या पतीला फक्त त्यांच्या कमाईची नाही, तर त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे मनमोकळे कौतुक करा. तुमचे हे कौतुकच प्रेमळ बोलणे तुमच्या नात्यासाठी कोणत्याही बँकेतील बचतीपेक्षा मोठी गुंतवणूक असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यावर मालकी हक्क दाखवणे त्वरित थांबवा. त्यांना स्वातंत्र्य द्या आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर संशय घेण्याऐवजी त्यांच्यावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही भावनिक कंजूसपणा सोडता, तेव्हा पती तुम्हाला मनमोकळे प्रमाणाने प्रेम देऊ शकतो. तुमच्या आरामाच्या सवयीमुळे आलेले जडत्व, कंटाळा दूर करण्यासाठी तुमच्या स्वामी शुक्राच्या गुणांना पुन्हा जागृत करा. घरात बसून आराम न करता आठवड्यातून एकदा पतीसोबत कला, संगीत, चांगले खाद्य, सौंदर्याचा आनंद घ्या. तुमच्या जीवनात उत्स्फूर्तता आणा. कामाव्यतिरिक्त त्यांच्यासोबत वेळही घालवा, ज्यामुळे तुमच्या नात्यातील आनंद आणि उत्साह टिकून राहील. तुम्ही भौतिक जबाबदाऱ्यासोबत पतीसोबत हसणे, फिरणे, खेळ क्षण घालवण्यासाठी वेळ काढला तर तुमच्या नात्यात गोडवा, आनंद अधिक दृढ होईल. वृषभ राशीच्या प्रिय भगिनींनो, आज आपण तुमच्या स्वभावातील काही सत्य तुमच्या वैवाहिक जीवावर परिणाम करणारे घटक पाहिलेत. हे सत्य स्वीकारणे कठीण होते, पण तुम्ही तुमचे धैर्य शांतपणे ते ऐकले म्हणून तुमचा विजय निश्चित आहे. कारण तुम्ही अत्यंत निष्ठावान आहात, स्थिर आहात, प्रेमळ आहात आणि याच गुणावर तुमचं यश देखील टिकून आहे. तुमच्या स्वभावातील अतिस्थिरता, भौतिक मोह सोडून जर तुम्ही आज सांगितलेल्या उपायाचे पालनही केले आणि तुमच्या कर्तव्यनिष्ठेमध्ये भावनिक उदारता मिसळली, तर तुमचे वैवाहिक जीवन नक्कीच केवळ सुरक्षित आणि स्थिरच राहणार नाही, तर त्यात प्रेम, रोमांस आणि गोडव्याने परिपूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात धैर्य आणि माधुरी आणण्यासाठी शुक्रदेव आता तुमच्यावर प्रसन्न आहेत. आजपासून तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम व आनंदाचे एक नवे पर्व सुरू होते. आशा करतो की ज्या वृषभ राशीच्या महिला आहेत त्यांना हे ज्योतिषीय विवेचन आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत जय शनिदेव, जय शंभू महादेव.